नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर नंबर 4 दॅट इज लॉज ऑफ मोशन. याआधी तुम्ही बऱ्याचदा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन पाहिले असतील, वाचले असतील, ऐकले असतील, त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही पाहिलं असेल. तेच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आता थोडंसं आपण लेवल वाढवलेली आहे, म्हणजे 11वीला आलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडे हे डेप्थमध्ये आहे. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅन यू रिकॉल व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ मोशन्स. सगळ्यात पहिल्यांदा मोशन म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा कंटिन्युअसली स्वतःची पोझिशन बदलत असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो मोशन. जेव्हा एखादी बस ट्रॅव्हल करते किंवा जेव्हा एखादी बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, बस इज इन दी मोशन. सो अशा पद्धतीने या सगळ्या म्हणजे हे आहे एक मोशनची डेफिनेशन की वेन एव्हर दी ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन देन वी कॅन से दॅट ऑब्जेक्ट इज इन दी मोशन. ओके. सो फॉर एक्झाम्पल मोशनचे टाइप्स कोणते कोणते आहेत, तर एखादी बस स्ट्रेट चालली आहे त्याला आपण म्हणणार आहोत लिनियर मोशन. सपोज की आपल्या घरामधला फॅन फिरतोय दॅट इज सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असतं. अजून तुम्ही पेंड्युलम पाहिलं असेल, ते ऑसिलेटरी मोशनमध्ये फिरतं. त्यासोबतच एखादा रँडम मोशन असतो. फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय कसं मूव्ह करतं, असं एका ते स्ट्रेटच जाणार आहे तर नाही. सो बटरफ्लायचं मोशन कसं आहे, रँडम मोशन आहे. अशा पद्धतीने बऱ्याच प्रकारचे मोशन असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय कायनॅमॅटिकल इक्वेशन्स अँड व्हॉट आर दे. प्रिव्हियस चॅप्टरमध्ये म्हणजेच मोशन इन अ प्लेनमध्ये आणि मोशन इन अ स्ट्रेट लाईन या दोन चॅप्टर्समध्ये आपण पाहिलं होतं की रेक्टिलिनियर मोशनचे काही इक्वेशन्स आहेत. कोणते कोणते इक्वेशन्स आहेत, त्यांना आपण अ सेट ऑफ इक्वेशन म्हणतो. सो ते इक्वेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सगळ्यात पहिल्यांदा येतं वेलोसिटी आणि टाईमचं रिलेशन. सो व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हे काय आहे, वेलोसिटी आणि टाईमचं रिलेशन. सेकंड आपण पाहतो दॅट इज डिस्प्लेसमेंट आणि टाईम, किंवा त्याला आपण पोझिशन आणि टाईम रिलेशन असंही म्हणतो. सो दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. थर्ड वन आहे दॅट इज आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट वेलोसिटी रिलेशनशिप किंवा पोझिशन वेलोसिटी रिलेशनशिप. सो ते असणार आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सो हे जे तीन इक्वेशन्स आहेत ह्याला आपण म्हणतो रेक्टिलिनियर इक्वेशन्स आहेत, की ज्याच्या आधारे एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये ट्रॅव्हल करत आहे तर त्या ऑब्जेक्टचं आपण पोझिशन काय असेल हे प्रेडिक्ट करू शकतो विथ दी हेल्प ऑफ दीज थ्री इक्वेशन्स. सो याला आपण म्हणतो कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. कायनॅमॅटिकल इक्वेशन्स म्हणजे काय, अ सेट ऑफ द इक्वेशन्स which analyzes the rectilinear motion of uniformly accelerated body and helps to predict their position. ओके, कोणाचं पोझिशन, त्या बॉडीचं पोझिशन. सो याला आपण म्हणणार आहोत कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. याद्वारे आपण त्या बॉडीचं पोझिशन काय आहे विथ रेस्पेक्ट टू टाईम फाइंड आउट करू शकतो, सोबतच विथ रेस्पेक्ट टू वेलोसिटी फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे तीन महत्त्वाचे इक्वेशन्स आहेत. नेक्स्ट आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय टू मोस्ट बॉडीज वी कम अक्रॉस इन अवर डेली लाईव्स. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जे आहेत, कोणते कोणते लॉज आहेत, 3 लॉज आहेत. एक तर सगळ्यात पहिला लॉ होता की ज्यामध्ये न्यूटन यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आपण एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवतो का किंवा एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवरती जातो का, तर नाही जात. सोबतच जर आपण त्या बॉडीला एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला आणि ती बॉडी जर ऑलरेडी एका मोशनमध्ये आहे तर त्या बॉडीचं मोशन चेंज होतं का, नाही चेंज होत, कारण एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय नाही केलेला आहे. ओके. तर असे आपण अनेक एक्झाम्पल्स आपल्या घरामध्ये पाहू शकतो. एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला जर आपण काहीच धक्का वगैरे नाही लावला तो तिथेच पडून राहणार आहे. आपला फॅन आहे तो फिरतोय, त्याला जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला, म्हणजे 3चा फॅन 4वर नाही केला किंवा 3चा फॅन 2वर नाही केला, तर त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाही होणार, तो आहे तसाच फिरत राहणार आहे. सो हे काय झालं आहे, त्या मोशनमध्ये ते ऑब्जेक्ट्स जे आहेत किंवा ती जी काही बॉडी आहे तर ते त्याचं मोशन जे आहे तर ते दाखवणार आहे. अशा पद्धतीने अनेक एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. हे जस्ट आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ पाहिलं. पुढे न्यूटन्स सेकंड आणि थर्ड लॉज पण आहेत, तर त्यामध्ये आपण ते एक्झाम्पल्स घेऊया. ओके. नेक्स्ट आहे ऑल बॉडीज आर गवर्न बाय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ रिझल्ट्स इन टू वेट ऑफ ऑब्जेक्ट्स. हे आपण पाहिलेलं आहे की वेट म्हणजे काय आणि मास म्हणजे काय याच्या डिफरन्समध्ये आपण पाहिलं होतं की वेट म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टवरती अर्थने आपली किती ग्रॅव्हिटी अप्लाय केलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत वेट. ओके. सो ज्या सगळ्या बॉडीज आहेत, ज्याही आपण आजूबाजूला बॉडी पाहतोय त्यांच्यामध्ये जेही काही मोशन पाहतोय त्यामध्ये न्यूटनचा कुठला ना कुठला लॉ ॲप्लिकेबल होतो. ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स फॉर फिक्स्ड मास ऑफ अन ऑब्जेक्ट. सो तुम्ही जर पाहिलं तर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, FMA म्हणजे मा. सो आता या ठिकाणी मास म्हणजे काय, एम म्हणजे काय, मास आहे, ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन आहे. याचा अर्थ फोर्स काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन आहे. मग तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या बॉडीचं
मास फिक्स असणार आहे तर त्याच्यामध्ये फोर्स आणि ॲक्सिलरेशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहेत. ओके, सो हे एक स्टेटमेंट महत्त्वाचं होतं, कारण जर मास बदलत नाही आहे, मास कॉन्स्टंट आहे, मग दोनच टर्म्स राहिले. सो एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी ॲक्सिलरेशन. Bodies possesses potential energy and kinetic energy due to their position and motion respectively, which may change. कोणत्याही बॉडीमध्ये जर आपण पाहिलं तर एक स्टोर्ड एनर्जी असते. स्टोर्ड एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी, आणि एक मोशन असतं ज्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. सो बॉडीमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे आणि जी कायनेटिक एनर्जी असणार आहे कशामुळे असते, त्यांच्यामध्ये असणाऱ्या मोशनमुळे आणि त्यांची असणारी पोझिशन काय दाखवणार आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, स्टोर्ड एनर्जी, आणि मोशन काय दाखवणार आहे, कायनेटिक एनर्जी. सो त्याच्यामध्ये ज्या काही कायनेटिक एनर्जी आहे, ज्या काही पोटेन्शियल एनर्जी आहे त्या बदलू शकतात. ओके, विच मे चेंज अँड देअर टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड इन ॲब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल फोर्स. आणि जर कोणताही एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय नाही केला तर त्यांच्यामध्ये जी काही टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो त्यांच्यामध्ये जी काही टोटल एनर्जी आहे तर ती काय राहणार आहे, कन्झर्व्ड राहणार आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे जो की मुवमेंट शो दाखवते, जो की मोशनमध्ये आहे, त्याला आपण कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला, आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला त्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. बरं, दुसरा एखादा ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर आता ॲपल आहे, तर ॲपल एका ठिकाणी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मोशन नाही आहे, काही नाही, तो जस्ट ठेवलेला आहे. सो तो एकाच पोझिशनवरती आहे, दॅट्स वाय त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल, स्टोर्ड एनर्जी म्हणजे कोणती, पोटेन्शियल एनर्जी. आता जोपर्यंत मी ॲपलला उचलत नाही आहे किंवा त्याला धक्का वगैरे मारत नाही आहे, जोपर्यंत मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो आहे त्याच ठिकाणी राहणार आहे, हो की नाही. सो दॅट्स वाय जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या ऑब्जेक्टच्या टोटल एनर्जीमध्ये काहीही फरक पडत नाही. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन. इफ एन ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंजेस इट्स पोझिशन इट इज सेड टू बी इन मोशन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली स्वतःची पोझिशन बदलणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार की तो मोशनमध्ये आहे. हे आपण ऑलरेडी आधीही पाहिलेलं आहे, बसचं एक्झाम्पल घेतलं होतं. मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ मोशन. आपण आतापर्यंत बऱ्याचशा ब्रांचेस पाहत आलेलो आहोत, तर ज्या ब्रांचमध्ये, फिजिक्सच्या ज्या ब्रांचमध्ये मोशनच्या रिगार्डिंग अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो मेकॅनिक्स. There are basically two branches of mechanics, that is static and kinetics. Statics म्हणजे काय, where we deal with objects at rest or in equilibrium under the action of balanced forces. स्टॅटिक म्हणजे काय, स्टेबल. ओके, स्टेबल म्हणजे काय, आता एखादा ऑब्जेक्ट एकदम स्टेबल कधी राहील, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. म्हणजे स्टॅटिक्समध्ये आपण अशा ऑब्जेक्टचा अभ्यास करतो की ज्यामध्ये नेट फोर्स काय असणार आहे, झिरो. एफ नेट काय असणार आहे, या ठिकाणी झिरो असणार आहे, की जे इक्विलिब्रियममध्ये आहेत. इक्विलिब्रियम म्हणजे काय, या ठिकाणी नेट फोर्स, सगळे फोर्सेस काय असतात, झिरो, म्हणजे इक्वल टू झिरो होतात. ओके, सो असे इक्विलिब्रियममध्ये असणारे ऑब्जेक्ट्स किंवा जे बॅलन्स्ड फोर्समध्ये आहेत असे ऑब्जेक्ट्स, त्यांचा अभ्यास आपण स्टॅटिस्टिक्समध्ये करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कायनेटिक्स. आता स्टॅटिस्टिक्समध्ये सगळे शांत स्टेबल आहेत, म्हणजे कायनेटिक्समध्ये नक्कीच हालचाल करणारे असतील. सो कायनेमॅटिक्समध्ये काय येणार आहेत, असा स्टडी. कायनेमॅटिक्स म्हणजे असा स्टडी की ज्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट जो की ॲक्च्युअल मोशनमध्ये आहे त्याचा अभ्यास आपण करतो. मग आता या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार असू, ऑब्व्हियसली कायनेमॅटिक्सबद्दल आपण जास्त पाहणार आहोत. स्टॅटिस्टिक्सबद्दल पण आपण अनेक गोष्टी यामध्ये डिस्कस करणार आहोतच. सो Kinetics can be further divided into two branches, that is kinematics and dynamics. So kinematics म्हणजे काय, तर in kinematics we describe various motions without discussing their cause. जसं की आपण फॉर एक्झाम्पल प्लेनमध्ये पाहिलं होतं, मोशन इन प्लेनमध्ये, मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये आपण काय पाहिलं की एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, प्लेनमध्ये आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे, तो का आहे, आपल्याला काय करायचं आहे, असे नका. सो ते असं होतं कायनेटिक्समध्ये. ओके, म्हणजे आपण असं कारण विचारत नाही की ते त्याच मोशनमध्ये का आहे, ते या मोशनमध्ये का नाही आहे, असं आपण त्याच्यामध्ये कोणतेही डिस्कशन करत नाही. ते आहे ना मोशनमध्ये, बस संपला विषय. मग याच्यामध्ये आपण व्हेरियस पॅरामीटर्स, कोणते आपण पॅरामीटर्स कायनेमॅटिक्समध्ये डिस्कस करतो, तर आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन, ते ऑब्जेक्ट काय करत असतं, मोशन दाखवत असतं, पण त्याच्यामागे रिझन काय आहे याच्या खोलात आपण जात नाही. याला आपण म्हणतो कायनेमॅटिक्स. नेक्स्ट आहे डायनॅमिक्स. डायनॅमिक्समध्ये काय आहे, याच्या एकदम अपोजिट. इन डायनॅमिक्स वी डिस्क्राईब दी मोशन अलॉंग विथ इट्स कॉज. डायनॅमिक्समध्ये आपल्याला तो ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवतोय, का दाखवतोय, कशामुळे दाखवतोय, मुवमेंट दाखवण्यामागे कोणतं कारण आहे, कोणता लॉ ॲप्लिकेबल आहे, हे सगळं आपण सांगतो, ते म्हणजे डायनॅमिक्समध्ये. ओके, सो आता या ठिकाणी विच इज फोर्स अँड ऑर टॉर्क. फोर्स म्हणजे ॲज यू नो की फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. टॉर्कचा अर्थ काय होतो, तर मोमेंट ऑफ फोर्सला आपण म्हणतो टॉर्क. म्हणजे काय, तर याचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर लक्षात येईल.
टॉर्क आपण अशा पद्धतीने टॉने दाखवतो. सो टॉर्क इज इक्वल टू आर इंटू फोर्स. आर म्हणजे काय आहे, तुम्ही या ठिकाणी आरला डिस्प्लेसमेंट घेऊ शकता, बट हे आपण व्यवस्थित पाहणार आहोत सिस्टम ऑफ पार्टिकल्स रोटेशनल मोशनमध्ये आपण हे पाहणार आहोत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की टॉर्क इज इक्वल टू आर इंटू फोर्स, आणि आर आपण या ठिकाणी डिस्टन्स घेतो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲक्च्युली आपण त्याला तसं म्हणत नाही, बट जस्ट आता तात्पुरतं लक्षात ठेवा. सो टॉर्क इज इक्वल टू आर इंटू एफ. ओके. Parameters discussed in dynamics are momentum, force, energy, power and addition to this that is kinematics. सो आपण बेसिक लेवल कुठं पाहिलं होतं, कायनॅमॅटिक्समध्ये. थोडीशी मोठी लेवल आहे डायनॅमिक्स, ज्यामध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे तर त्याचं मोशन का आहे हे डिस्कस करतो, आणि सोबतच यामध्ये आपण मोमेंटम, फोर्स यासारखे मोठे मोठे टर्म्स वापरणार आहोत. सो इट मस्ट बी अंडरस्टूड दॅट मोशन इज स्ट्रिक्टली अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखादी बस आहे. हे एक्झाम्पल तुम्ही लहानपणी पण पाहिलं असेल, ऑलमोस्ट 7th 8th स्टँडर्डमध्ये. सो हे या ठिकाणी एक बस आहे, तुम्ही या ठिकाणी बाहेर उभा आहात, हा बस येते, ओके ओके ओके. सो या ठिकाणी बस येणार आहे, तुमचं बस स्टँड आहे. बसमध्ये अजून एक तुमचा फ्रेंड वगैरे कोणीतरी बसलेला आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी बसकडे पाहिलं, बस पुढे जाणार आहे, तर तुम्हाला काय वाटेल की तुमचा फ्रेंड आणि बस कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. ओके, कारण फ्रेंड जरी बसमध्ये बसला असला तरी पण बस पुढे जाते तर फ्रेंड पण पुढे जातोय ना, की असं आहे फ्रेंड इथेच खाली पडला आणि बस पुढे गेली असं काय आहे का, तर नाही. सो बससोबत फ्रेंड पण पुढे जाणार आहे, तर तुम्हाला काय वाटणार, बस आणि फ्रेंड दोघंही मोशनमध्ये आहेत. पण जो व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे, जो तुमचा फ्रेंड बसमध्ये बसलेला आहे, तो तर शांत बसलाय, तो चालतो वगैरे आहे का, तर नाही. मग त्याला काय वाटणार, तो स्वतः स्टेशनरी आहे आणि बस मुवमेंट करते आणि बाहेरचे सगळे ऑब्जेक्ट्स पण मूव्ह करणार आहेत असं त्याला वाटणार आहे, कारण तो पुढे चाललाय. सो मग या ठिकाणी काय होतंय, गडबड काय झाली आहे नेमकी, की समोरच्याला वाटते तो मोशनमध्ये, त्याला वाटते की हा मोशनमध्ये. म्हणजे सो ते आपल्याला असं वाटतं ना, एक ह्युमन टेंडन्सी आहे, समोरचं नेहमी चांगलं दिसतं. फॉर एक्झाम्पल, वाव ते प्रोफेशन कसलं भारी आहे, मी कुठल्या प्रोफेशनमध्ये आहे. सो असं असं काहीतरी या ठिकाणी होतं. याला आपण म्हणणार आहोत रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज इट शुड बी ऑलवेज डिस्क्राइब्ड इन कॉन्टेक्स्ट टू अ रेफरन्स फ्रेम. सो या ठिकाणी फरक कशाचा पडतोय, फ्रेम ऑफ रेफरन्सचा. म्हणजे जर आपण स्टेशनवरती आहोत किंवा बस स्टँडवरती आहोत तर आपल्याला बाकीचे ऑब्जेक्ट्स मुवमेंटमध्ये दिसतात, आणि जर आपण बसमध्ये आहोत तर आपल्याला स्टेशनवरचे ऑब्जेक्ट्स किंवा स्टँडवरचे ऑब्जेक्ट्स मुवमेंटमध्ये पाहायला मिळतात. सो या ठिकाणी जर आपण फ्रेम बदलली तर या ठिकाणी सगळे मोशन्स जे आहेत तर ते बदलतात. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल इफ यू आर इन अ रनिंग बस, सेमच आहे, चालेल पुढे चला. नेक्स्ट आहे इफ नॉट रँडम, मोशन्स इन रिअल लाईफ मे बी अंडरस्टूड सेपरेटली ॲज लिनियर, सर्क्युलर, रोटेशनल, ऑक्सिलेटरी एक्सेट्रा. जर रँडम मोशन नसेल, रँडम म्हणजे कसं कुठूनही कसंही जायचं असं काही मोशन नसेल, तर रिअल लाईफमध्ये आपण बरेचसे मोशन्सचा अभ्यास करतो. फॉर एक्झाम्पल लिनियर मोशन आहे, जे की एकदम स्ट्रेट आहे, जसे की गाडी एकदम स्ट्रेट जाणार असेल तर ते लिनियर मोशनमध्ये आहे. सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन, फॉर एक्झाम्पल फॅन आहे, आपलं वॉच, क्लॉक. ओके. नेक्स्ट आहे ऑसिलेटरी मोशन, पेंड्युलम आहे. सो or some combinations of these. Next आहे while describing any of these we need to know the corresponding forces responsible for these motions. Trajectory of any motion is decided by acceleration या ठिकाणी वेक्टर आहे, and the initial velocity. ट्रॅजेक्टरी म्हणजे काय, तर एखाद्या प्रोजेक्टाईलने जो पाथ फॉलो केलेला आहे त्याला आपण म्हणतो ट्रॅजेक्टरी. ओके. प्रोजेक्टाईल म्हणजे काय, प्लेनमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो एखादा ऑब्जेक्ट जेव्हा एखादा प्रोजेक्टाईल जेव्हा एखादा पाथ ट्रॅव्हल करणार आहे तर त्या पाथला आपण म्हणतो ट्रॅजेक्टरी. आणि ट्रॅजेक्टरी आपण कसं सांगतो किंवा कसं डिसाईड करतो, डिपेंडिंग अपॉन ॲक्सिलरेशन अँड दी इनिशियल वेलोसिटी. ओके. आणि याचा एक ग्राफ पण आपण पाहिला होता, आय होप की तुम्हाला माहिती आहे किंवा आठवतोय. हे आहे आपलं वाय ॲक्सिस, हे आहे आपलं एक्स ॲक्सिस, आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट अशा पद्धतीने प्रोजेक्टाईल मुवमेंट दाखवतो. या ठिकाणी आहे आपला ऑब्जेक्ट, आणि हा जो काही त्याने पाथ ट्रॅव्हल केलेला आहे त्याला आपण म्हणणार आहोत ट्रॅजेक्टरी, आणि ते आपण दाखवणार आहोत बाय द यूज ऑफ ॲक्सेलरेशन अँड इनिशियल वेलोसिटी. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय लिनियर मोशन. लिनियर मोशनमध्ये आहे इनिशियल वेलोसिटी मे बी 0 और नॉन 0. हे टर्म्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण म्हणतो की हा आहे की आपल्याला माहिती आहे, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा याच टर्म्समध्ये आपण फसतो, आणि हे फर्स्ट वे टर्म्स आहेत. सो जेव्हा आपण लिनियर मोशन पाहणार आहोत, सपोज की एखादा ऑब्जेक्ट इथून स्ट्रेट इथे अजिबात शांत मुलगा आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेला आहे. सो या ठिकाणी जी इनिशियल वेलोसिटी असेल ती 0 असते किंवा मे नॉट बी 0, डिपेंड अपॉन की तो पार्टिकल कशा पद्धतीचा आहे. 0 कधी असते इनिशियल वेलोसिटी, जेव्हा तो ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि रेस्टवरती होता आणि रेस्ट नंतर तो मोशनमध्ये चालला आहे, तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असणार. आता या ठिकाणी दोन केस आहेत. एक तर पहिली गोष्ट इनिशियल वेलोसिटी 0 असेल तेव्हा, आणि दुसरी म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 नसेल तेव्हा. सगळ्यात पहिल्यांदा इनिशियल वेलोसिटी 0 आहे.
आता जेव्हा इनिशियल वेलोसिटी 0 असेल, u इज इक्वल टू 0 असेल, तेव्हा तुम्ही ॲक्सेलरेशन कोणत्याही डायरेक्शनमध्ये करा, काहीच फरक पडत नाही आहे, ऑब्जेक्ट लिनियरमध्येच राहणार. ओके, ॲक्सेलरेशन तुम्ही कोणत्याही डायरेक्शनमध्ये करू शकता. सो तरीही त्या ठिकाणी जे लिनियर मोशन आहे तर ते राहणारच आहे. पण काय असायला पाहिजे, कंडिशन काय आहे, इनिशियल वेलोसिटी 0 असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर इनिशियल वेलोसिटी 0 मध्ये नाही आहे, ओके, इनिशियल वेलोसिटी काय आहे या ठिकाणी, नॉट इक्वल टू 0, म्हणजे काय, ऑब्जेक्ट पहिल्यापासूनच मोशनमध्ये आहे. ओके, सो इनिशियल वेलोसिटी या ठिकाणी 0 नाही आहे, तेव्हा मात्र जे ॲक्सेलरेशन आहे ते मस्ट बी इन दी लाईन विथ द इनिशियल वेलोसिटी. तेव्हा जे ॲक्सेलरेशन होणार आहे ते एकाच लाईनमध्ये असायला पाहिजे ज्या लाईनमध्ये इनिशियल वेलोसिटी अप्लाय केली गेली होती. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणत्याही डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन पाहिजे का, नाही, ॲक्सेलरेशन त्याच डायरेक्शनमध्ये पाहिजे ज्या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी अप्लाय केली गेली होती, अलॉंग दी सेम ऑर अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ दी इनिशियल वेलोसिटी. एकतर तुम्ही त्या इनिशियल वेलोसिटीच्या एकतर म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये फॉलो करणार आहात ॲक्सेलरेशन, किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन फॉलो करणार आहात, बट इट मस्ट बी इन दी स्ट्रेट लाईन. सो असं जेव्हा असेल तेव्हा देखील ऑब्जेक्ट लिनियर मोशनमध्ये असणार आहे. सो हे दोन कंडिशन होते. नेक्स्ट आहे सर्क्युलर मोशन. If initial velocity is non-zero and acceleration is throughout perpendicular to the velocity, then the resultant motion will be circular. सपोज की आता या ठिकाणी एखादी डिस्क आहे जी की मुवमेंट दाखवणार आहे आणि ती कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करणार आहे, सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. मग याची वेलोसिटी जर आपण फाइंड आउट करायची म्हटली तर ती अशा पद्धतीने आपण याची वेलोसिटी दाखवतो, कारण वेलोसिटी प्रत्येक पॉईंटला चेंज होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असतं तर ते कसं असतं, वेलोसिटीला परपेंडिक्युलर असतं. कारण तुम्ही जर पाहिलं तर सर्कल कसा तयार होतो, असे सगळे लाईन्स, म्हणजे तुम्ही जर असे डॉट 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 तयार केले आणि सगळे डॉट जर एकमेकांना जोडले तर अशा पद्धतीने खूप मोठा पॉलिगॉन जेव्हा आपण तयार करू, पॉलिगॉनल शेप, त्यापासूनच सर्कल तयार होतो. म्हणजे सर्कलच्या प्रत्येक पॉईंटला, अगदी एकेका सिंगल पॉईंटला देखील वेलोसिटी बदलत असते. ओके, सो दॅट्स वाय त्या ठिकाणी ऑब्वियसली वेलोसिटी बदलते, म्हणजे ॲक्सेलरेशन, वेलोसिटीच्या डिफरन्समुळे ॲक्सेलरेशन बदलणार आहे. सो यालाच आपण म्हणणार आहोत सर्क्युलर मोशन. पॅराबोलिक मोशन, इफ ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. आता या ठिकाणी ॲक्सेलरेशन शाणं आहे बिचारं, कॉन्स्टंट आहे, आणि इनिशियल वेलोसिटी इज नॉट इन लाईन विथ दी ॲक्सेलरेशन. पण इनिशियल वेलोसिटी म्हणली काय सारखं समंजस राहायचं यार. आता आपण थोडंसं वात्रट होऊया. सो या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी जी आहे तर ती काय आहे, एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे, म्हणजेच ॲक्सेलरेशन सोबत नाही आहे. सो दी मोशन इज पॅराबोलिक, आणि त्यामुळे मोशन कसं आहे या ठिकाणी पॅराबोलिक आहे. फॉर एक्झाम्पल मगाशी आपण ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल मुवमेंट पाहिलं होतं, त्यानुसार या ठिकाणी ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, बट जी इनिशियल वेलोसिटी आहे तर ती या ठिकाणी ॲक्सेलरेशनच्या दिशेने नाही आहे, ॲक्सेलरेशनच्या लाईनमध्ये नाही आहे. सो दॅट्स वाय हे काय आहे, पॅराबोलिक आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे ग्राफ तयार होतो तेव्हा त्याला आपण पॅराबोलिक ग्राफ म्हणतो. याचं इक्वेशन स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये येतं. नेक्स्ट आहे ॲरिस्टॉटल्स फॅलसी. सो ॲरिस्टॉटल तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच. ॲरिस्टॉटल स्टेटेड दॅट अन एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन. ॲरिस्टॉटल यांच्या मते की एखाद्या बॉडीला मोशनमध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स आपल्याला अप्लाय करावाच लागतो. तर हे फोर्स आहे असं आपण आता म्हणू शकतो, किंवा त्याच्यामुळे त्याला फॉलसी असं म्हणतात. कारण हे आहे की सपोज की आपल्याकडे एखादी व्हॅक्यूम रूम आहे ज्यामध्ये नाही एअर वगैरे, काही ॲटमॉस्फिअर वगैरे काहीच नाही आहे. त्या रूममध्ये जर आपण एखादा ॲरो शूट केला, किंवा ॲरो जर आपण असं सोडला, धनुष्यबाणाने बाण जर आपण सोडला, तर तो बाण त्या मोशनमध्ये कंटिन्युअसली राहतो. म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही एक्सटर्नल फोर्स नाही आहे, म्हणजे हवा वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे फ्रिक्शन वगैरे काही होणार नाही आहे. बट तरीही तो ॲरो त्या व्हॅक्यूममध्ये दिलेल्या मोशनमध्ये पुढेपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्याला कुठेही स्टॉप येत नाही तोपर्यंत तो जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की एक्सटर्नल फोर्स जर आपण अप्लाय केला नाही तर तो ऑब्जेक्ट त्याच्या स्वतःच्या मोशनमध्ये कंटिन्युअसली जात राहतो. म्हणूनच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ॲरिस्टॉटल यांनी जे सांगितलं होतं की एखाद्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणं गरजेचं असतं, तर कुठेतरी फॅलसी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो आपल्याला अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सोपं एक्झाम्पल, ते आपण पाहूया. की दिस वॉज प्रोबॅबली बेस्ड ऑन अ कॉमन एक्सपिरियन्स, लाईक अ बॉल रोलिंग ऑन अ सरफेस स्टॉप्स आफ्टर रोलिंग थ्रू सम डिस्टन्स. तुम्ही जर पाहिलेलं आहे, बॉल खेळला असालच, जेव्हा आपण बॉलला रोल करतो तेव्हा एखाद्या ठराविक अंतरापर्यंत गेल्यानंतर त्या बॉलला जर आपण कोणताही फोर्स अप्लाय नाही केला आणि तो एका ठराविक अंतरापर्यंत चाललेला आहे तर तो तिथे थांबतो. ओके, तो त्या ठिकाणी तो स्टॉप होतो. सो थस टू कीप दी बॉल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी वी हॅव टू कंटिन्युअसली अप्लाय अ फोर्स ऑन इट. आणि त्या बॉलला कंटिन्युअसली मोशनमध्ये ठेवायचं असेल, म्हणजे कधीही थांबू द्यायचं नसेल, तर ऑब्वियस गोष्ट आहे आपल्याला त्याच्यावरती फोर्स अप्लाय करावाच लागणार आहे. त्याशिवाय का तो बॉडी किंवा तो ऑब्जेक्ट किंवा तो बॉल मुवमेंट दाखवणार आहे, कंटिन्युअसली नाही दाखवणार. सो इट इज नेसेसरी की आपण त्याच्यावरती कंटिन्युअसली फोर्स अप्लाय केला पाहिजे. सिमिलर एक्झाम्पल्स कॅन बी फाउंड एल्सवेअर, लाईक अ पेपर प्लेन आहे किंवा पेपर बोट आहे. तर या सगळ्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करणं गरजेचं असतं.
या एक्झाम्पल्सच्या आधारे ॲरिस्टॉटल यांनी ते स्टेटमेंट दिलं होतं. पण हे स्टेटमेंट सगळ्याच ठिकाणी योग्य आहे असं नाही आहे. जसं की आपण व्हॅक्यूमचं एक्झाम्पल पाहिलं, त्या ठिकाणी हे स्टेटमेंट लागू नाही पडत. सो करेक्ट एक्सप्लेनेशन टू ॲरिस्टॉटल्स फॅलसी वॉज गिवन बाय गॅलिलिओ विच वॉज लेटर युज्ड बाय न्यूटन. न्यूटन यांनी त्यांच्या लॉमध्ये गॅलिलिओ यांचं स्टेटमेंट वापरलं होतं. फॉर्म्युलेटिंग लॉज ऑफ मोशन तयार करण्यासाठी. गॅलिलिओ शो दॅट all the objects stop moving because of some resistive or opposing forces like friction, viscous drag, etc. विस्कस वगैरे सगळं तुम्हाला नंतर पाहायला मिळेल पुढच्या चॅप्टर्समध्ये. सो आता जस्ट लक्षात ठेवा की विस्कस ड्रॅग म्हणजे जेव्हा आपण स्टॉप वगैरे करणार आहोत तर ते. सो बेसिकली गॅलिलिओ यांनी दाखवलं की दॅट ऑल दी ऑब्जेक्ट स्टॉप मुव्हिंग बिकॉज ऑफ सम रेजिस्टिव्ह म्हणजे काय, सपोज की एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी मुवमेंट दाखवणार आहे, मध्येच या ठिकाणी काहीतरी आलं, म्हणजे सपोज की भिंत वगैरे आली, तर या मोशनला काय झालं, एक रेजिस्टिव्ह मिळाला, त्याच्यामुळे हा बॉल या ठिकाणीच येऊन स्टॉप होईल. भिंत फोडून तो पुढे वगैरे जाऊ शकतो का, तर नाही जाऊ शकत. म्हणजे या ठिकाणी या भिंतीने या बॉलवरती एक अपोजिट फोर्स अप्लाय केला. किंवा फॉर एक्झाम्पल फ्रिक्शन वगैरे असेल किंवा विस्कस ड्रॅग असेल, या सगळ्यामुळे एखादा ऑब्जेक्ट जर मुवमेंटमध्ये असेल तर तो थांबू शकतो किंवा त्याचं मोशन स्टॉप होऊ शकतं. नेक्स्ट आहे, इन दिस एक्झाम्पल्स सच ॲज फोर्सेस आर फ्रिक्शनल फोर्स फॉर रोलिंग बॉल. जो एखादा बॉल रोल करणार आहे त्यासाठी जो अपोजिट फोर्स आहे तो कोणता आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स ऑफ एअर फॉर पेपर प्लेन अँड विस्कस फोर्सेस ऑफ वॉटर फॉर दी बोट. सो एखादी बोट जेव्हा पाण्यामधून म्हणजे अशी जाणार आहे तर तेव्हा त्या ठिकाणी वॉटर त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय करणार आहे कॉल्ड एज विस्कस फोर्स. जेव्हा एखादी पेपर प्लेन एअरमधून ट्रॅव्हल करणार आहे, जेव्हा आपण बनवतो आणि अशी सोडतो ना, तर त्या ठिकाणी पण त्या प्लेनवरती एअरचं विस्कस फोर्स अप्लाय होणार आहे. तर अशा पद्धतीने कुठे ना कुठेतरी त्या ऑब्जेक्टवरती, कोणत्याही ऑब्जेक्टवरती जे मोशनमध्ये आहे त्यावरती एखादा अपोजिट फोर्स अप्लाय हा होतच असतो. सो नेक्स्ट आहे, थस इन रियालिटी फॉर अन अनइंटरप्टेड मोशन ऑफ अ बॉडी अँड ॲडिशनल एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड फॉर ओव्हरकमिंग दीज अपोजिट फोर्सेस. मग जे अरिस्टॉटल यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्याला गॅलिलिओ यांनी मॉडिफाय केलं आणि हे स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, गॅलिलिओ यांनी काय सांगितलं की ऑब्जेक्टला मोशनमध्ये ठेवण्यासाठी अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला पाहिजे किंवा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला पाहिजे असं नाही आहे. तर त्या ऑब्जेक्टवरती जे अपोजिट फोर्स लागणार आहेत त्या अपोजिट फोर्सवरती या ऑब्जेक्टला ओव्हरकम करता यावं यासाठी आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागतो. आय होप की मी काय बोलले तुम्हाला कळलं असेल. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. सपोज की या ठिकाणी एखादी भिंत आहे, या ठिकाणी एखादा बॉल आहे जो इथे आल्यानंतर स्टॉप होतो. का स्टॉप होतो, तर त्या बॉलच्या मोशनपेक्षा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, जो की त्याच्या अपोजिट फोर्स आहे तो जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा बॉल या ठिकाणी स्टॉप होतो. पण आपण जर असं केलं की या बॉलवरती अजून जास्त फोर्स लावला जो की फ्रिक्शनल फोर्सपेक्षा जास्त आहे, मग हा बॉल कंटिन्युअसली मूव्ह करत राहील. ही भिंत आपण पाडून टाकूया. मग हा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली मूव्ह करत राहणार आहे. का, तर आपण काय केलं, त्या बॉलला फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी हेल्प केलं. म्हणजे अपोजिट फोर्सवरती त्या बॉलने काय केलं, ओव्हरकम केलं आणि त्यामुळे तो मुवमेंट करत राहिला किंवा मोशनमध्ये जात राहिला. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं की ऑब्जेक्टला मुवमेंट करण्यासाठी फोर्स नाही लावला आहे, ऑब्जेक्टला आपण फोर्स यासाठी लावला. कोणता फोर्स, एक्सटर्नल फोर्स आपण यासाठी लावला की त्या ऑब्जेक्टला त्या अपोजिट फोर्सला किंवा त्या फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करता यावं. ओके, समजलं? येस. सो अशा पद्धतीने गॅलिलिओ यांनी या स्टेटमेंटला मॉडिफाय केलं आणि हे स्टेटमेंट आता हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे किंवा हे आपण सगळीकडे अप्लाय करू शकतो. ओके. वॉज अरिस्टॉटल करेक्ट. आता अरिस्टॉटल या ठिकाणी करेक्ट होते का, तर अरिस्टॉटल आपण असं म्हणू शकतो की पार्शियली करेक्ट होते. बट त्यांचं ॲक्च्युअल जे स्टेटमेंट आहे तर ते खरं तर गॅलिलिओ यांनीच दिलं. सो गॅलिलिओच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण म्हटलं, गॅलिलिओच्या स्टेटमेंटच्या कंपॅरिझनमध्ये, तर अरिस्टॉटल यांचं स्टेटमेंट आपल्याला चुकीचं वाटू शकतं. नेक्स्ट आहे, इफ करेक्ट एक्सप्लेन दिस स्टेटमेंट विथ अन इलस्ट्रेशन आणि इफ रॉंग गिव्ह दी करेक्ट मॉडिफाईड व्हर्जन ऑफ दिस स्टेटमेंट. मग हे स्टेटमेंट रॉंगच आहे. जर आपण गॅलिलिओ यांचे स्टेटमेंट वाचलं तर ते जास्त प्रॉपर आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला रॉंग कन्सिडर करूया. आणि जर रॉंग असेल तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे, तर करेक्ट स्टेटमेंट हे आहे, फॉर एन अनइंटरप्टेड मोशन गॅलिलिओचं स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, सो तुम्ही ते या ठिकाणी मेन्शन करू शकता. सो फायनली आपण आलेलो आहोत न्यूटन्स यांच्या लॉज ऑफ मोशनकडे. ही हिस्ट्री होती की कशा पद्धतीने लॉज ऑफ मोशन, त्याच्या आधी काय काय घडलं होतं किंवा कशा पद्धतीने लोकांना हे कळू लागलं की एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला पाहिजे काय वगैरे वगैरे वगैरे. सो आता आपण पाहतोय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. फर्स्ट लॉ, एव्हरी इनॲनिमेट म्हणजे काय, जो ऑब्जेक्ट नॉन लिव्हिंग आहे, जो लिव्हिंग नाही आहे त्याला आपण म्हणतो इनॲनिमेट. So every inanimate object continues to be in its state of rest or of uniform unaccelerated motion unless and until it is acted upon by an external unbalanced force. म्हणजे काय, तर जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत ते त्याच्याच मोशनमध्ये राहतात किंवा
रेस्टमध्ये राहतात जोपर्यंत त्यांच्यावरती कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या ऑब्जेक्टला जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट नाही स्वतःचं मोशन बदलतो, नाही स्वतःची पोझिशन बदलतो. ओके, सो युनिफॉर्म अनॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे काय, अनॲक्सिलरेटेड म्हणजे काय, ज्या ठिकाणी ॲक्सिलरेशन नाही आहे, म्हणजे वेलोसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट वेलोसिटीने ते मुवमेंट दाखवणार आहे, युनिफॉर्म वेलोसिटीने मुवमेंट दाखवणार आहे. उसके बाद है सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम of a rigid body is directly proportional to the applied force and takes place in the direction of the applied force. रिजिड बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी की ज्या बॉडीवरती आपण प्रेशर किंवा फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीचं व्हॉल्यूम, त्या बॉडीचं मास, त्या बॉडीचं शेप काही बदलणार नाही, अशा बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी, म्हणजे एकदम कडक टणक परफेक्ट अशी बॉडी. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण कसं लिहितो मोमेंटम, P इज इक्वल टू MV. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट ज्याचं एक पर्टिक्युलर मास आहे आणि तो एका पर्टिक्युलर वेलोसिटीमध्ये आहे, म्हणजेच मास इंटू वेलोसिटी, याला आपण म्हणणार आहोत मोमेंटम. मग एखादा ऑब्जेक्ट जेव्हा लिनियर मोमेंटममध्ये आहे तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, त्याचं जे काही मोमेंटम असेल त्याच्यामध्ये जो काही पर टाईम चेंज होणार आहे तर तो चेंज डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे जो फोर्स आपण त्यावरती अप्लाय करणार आहोत त्याच्याशी. आणि ऑब्वियसली फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे त्यामुळे फोर्सला डायरेक्शन असणार आहे. मग हे जे लिनियर मोमेंटम असतं त्याला देखील फोर्सचंच डायरेक्शन मिळतं. ओके, सो बेसिकली या ठिकाणी काय होणार आहे, जे आपलं लिनियर मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम आपण P ने रिप्रेझेंट करतो. सो P काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी F आहे. पण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय, मोमेंटमचा वेळेनुसार किंवा टाईमनुसार होणारा बदल. सो या ठिकाणी आपल्याला P/T घ्यावं लागेल, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी F म्हणजेच आपला फोर्स. म्हणजे बेसिकली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथे dP/dt का घेतलेला आहे, कारण छोटासा डिस्टन्स आहे ना, सो दॅट्स वाय आपण डेल्टा घेतो. मग या ठिकाणी dP/dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी F. आणि या ठिकाणी F हा वेक्टर क्वांटिटी आहे, F म्हणजेच फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे या ऑब्जेक्टला डायरेक्शन कोणाची मिळणार आहे, फोर्सची मिळणार आहे. आणि ॲज यू नो की हे जे P आहे म्हणजे जे मोमेंटम आहे याचा अर्थ काय होतो, मास इंटू वेलोसिटी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लॉ असा आहे की एखाद्या ऑब्जेक्टचं रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम हे डायरेक्टली प्रपोर्शन असणार आहे फोर्सशी आणि त्या ऑब्जेक्टला फोर्सचीच डायरेक्शन मिळणार आहे. सो हा आहे तो हे आहे ते इक्वेशन आणि हा आहे तो लॉ. नेक्स्ट आहे थर्ड लॉ, टू एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. एखाद्याच्या कानाखाली मारली की तोही आपल्या कानाखाली वाजवतो. सो हे काय आहे, न्यूटनचा थर्ड लॉ. सो टू एव्हरी ॲक्शन फोर्स देअर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे कोणतीही आपण ॲक्शन केली की त्याला प्रत्युत्तर हे मिळणार आहेच, निसर्गाचा नियमच आहे तो. सो फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, आपण न्यूटन सेकंड लॉमध्ये काय पाहिलं की जे लिनियर मोमेंटम आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वॉट, फोर्स. सो तेच या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू dP म्हणजेच आपलं मोमेंटम डिवायडेड बाय टाईम, कारण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, इज इक्वल टू d/dt. मग या ठिकाणी Pचं कन्वर्जन कशामध्ये केलं, मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलोसिटी. मग या ठिकाणी मास इंटू वेलोसिटी लिहिलेलं आहे इन्स्टेड ऑफ P. ओके, सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मास, कोणत्याही बॉडीचं मास बदलतं का, कधीही बदलतं का, आपण कुठेही गेलो तरी मास काय राहतं, सेम राहतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी मास काय आहे, कॉन्स्टंट आहे. जर मास कॉन्स्टंट आहे तर आपण मासला इकडे घेऊ शकतो, कारण आपण ऑलरेडी डिफरन्सिएशन वगैरेमध्ये पाहिलेलं आहे की जे काही कॉन्स्टंट टर्म असतं त्याला आपण आधी लिहितो. सो या ठिकाणी मास कॉन्स्टंट आहे. सो इथे काय राहिलं, मास जर इकडे गेलं तर फक्त V राहिलं. सो dV/dt आलेलं आहे, मी तुम्हाला हे जस्ट एक्सप्लेन करते. सो dV/dt आलेलं आहे. आणि dV/dt म्हणजे काय, हे पण आपण डिफरन्सिएशनमध्ये पाहिलं होतं की वेलोसिटी डिवायडेड बाय टाईम. वेलोसिटी बाय टाईम काय असतं, ॲक्सिलरेशन. सो दॅट्स वाय dV/dt काय आहे, ॲक्सिलरेशन. आणि त्यामुळे आपण या टर्मच्या ऐवजी काय लिहू शकतो, ॲक्सिलरेशन. देअरफॉर मास इंटू ॲक्सिलरेशन, म्हणजेच आलं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. म्हणजे ॲट दी एंड फोर्स इज इक्वल टू काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन. कसं फाइंड आउट केलं, विथ दी हेल्प ऑफ सेकंड लॉ. ओके, पुन्हा एकदा आपण मागे जाऊन परत पाहूया. सो आपण सेकंड लॉमध्ये काय पाहिलं होतं की जो रेट ऑफ चेंज, एखाद्या ऑब्जेक्टचं जे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम आहे इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी फोर्स अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट. सो देअरफॉर F इज इक्वल टू लिनियर मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. ओके, आणि या ठिकाणी D आपण का घेतोय, कारण हे खूप छोटासा बदल आहे, डेल्टामध्ये बदल आहे, दॅट्स वाय. P याचा अर्थ काय, मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय, मास इंटू वेलोसिटी. ॲज यू नो की मास काय असतो, कॉन्स्टंट असतो. दॅट्स वाय आपण कॉन्स्टंट टर्मला पुढे घेतलं. आणि मग इथे काय राहिलं, dV/dt. dV/dt म्हणजेच काय, वेलोसिटी बाय टाईम. वेलोसिटी बाय टाईम म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन. देअरफॉर आपण या ठिकाणी या टर्मच्या ऐवजी काय लिहिलं, ॲक्सेलरेशन. देअरफॉर F इज इक्वल टू म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन.
आता या ठिकाणी जर फोर्स 0 असेल तर वेलोसिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इफ फोर्स इज इक्वल टू 0, वेलोसिटी इज कॉन्स्टंट. सो हेन्स इफ देअर इज नो फोर्स, वेलोसिटी विल नॉट चेंज. आणि हे साधाही लॉ आहे की जर एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर वेलोसिटीमध्ये मुवमेंट करणार आहे, जर आपण त्या ऑब्जेक्टवरती कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला तर ऑब्वियसली ते ऑब्जेक्ट त्या वेलोसिटीमध्येच मुवमेंट कंटिन्युअसली दाखवणार आहे. पण जर आपण त्या बॉडीवरती सपोज की फोर्स अप्लाय केला तर हे होऊ शकतं की त्या बॉडीचं जे वेलोसिटी आहे तर ते वाढेल किंवा कमी होईल. ओके, सो त्याच्यामुळे जर फोर्स नेट फोर्स किंवा साधा फोर्स 0 असेल तर वेलोसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. जर फोर्स बदलला तर वेलोसिटीमध्ये फरक येऊ शकतो किंवा वेलोसिटी व्हेरिएबल होऊ शकते. ओके, सो हे स्टेटमेंट पण महत्त्वाचं आहे की फोर्स जर 0 असेल तर वेलोसिटी विल बी कॉन्स्टंट. दिस इज नथिंग बट न्यूटन्स फर्स्ट लॉ. हेच तर आपण न्यूटन्स फर्स्ट लॉमध्ये पाहिलं होतं की जोपर्यंत आपण एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी आहे त्याच मोशनमध्ये मुवमेंट करते किंवा स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल तर स्टेट ऑफ रेस्टमध्येच राहते. सिम्पल. कुठून जरी आपण आलो तरी फिरून फिरून आपल्याच लॉवरती येतोय, दॅट इज फर्स्ट लॉवरती. म्हणजे सगळे लॉ कसे आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. कुठल्याही लॉवरून आपण कुठेही म्हणजे काहीही प्रूव्ह करू शकतो. ओके, सो नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. It shows an equivalence between state of rest and state of uniform motion along a straight line, as both need a net unbalanced force to change the state. सो या ठिकाणी स्टेट ऑफ रेस्टमध्ये असणं आणि एका युनिफॉर्म मोशनमध्ये असणं हे कुठेतरी इक्वल आहे असं सांगितलं जाते. कारण स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये एखादं ऑब्जेक्ट असेल तरी दोघांनाही त्यांची स्टेट चेंज करण्यासाठी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्सची आवश्यकता असते. सो बोथ दीज आर रेफर टू ॲज स्टेट ऑफ मोशन. The distinction between state of rest and uniform motion lies in the choice of the frame of reference. सो आता या ठिकाणी पण सेम आहे की हे सगळं कशावरती डिपेंड आहे, फ्रेम ऑफ रेफरन्सवरती. इट डिफाईन्स फोर्स ॲज अन एंटिटी, म्हणजेच एक फिजिकल क्वांटिटी. एंटिटी म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी. ओके, इट डिफाईन्स फोर्स ॲज अन एंटिटी दॅट ब्रिंग्स अबाउट अ चेंज इन द स्टेट ऑफ मोशन ऑफ अ बॉडी. दॅट इज फोर्स इज समथिंग दॅट इनिशिएट्स अ मोशन ऑर कंट्रोल्स अ मोशन. म्हणजे काय, आपण जर एखादा ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवत आहे, मोशनमध्ये आहे, त्याला जर आपण फोर्स लावला तर दोन गोष्टी होऊ शकतात. जर आपण त्याच्या डायरेक्शनने फोर्स लावला तर ऑब्वियस गोष्ट आहे की तो ऑब्जेक्ट अजून फास्ट पुढे जाईल. जर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपण फोर्स लावला, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे की जो फक्त याच डायरेक्शनने ट्रॅव्हल करू शकतो असं आपण सपोज करूया, मग त्याला जर आपण याच डायरेक्शनने फोर्स लावलं ऑब्वियसली ते जास्त मुवमेंट दाखवणार किंवा जास्त वेगाने ते मोशनमध्ये जाईल. पण त्याला जर आपण अपोजिट डायरेक्शनने फोर्स दाखवला तर ते काय होईल, या ठिकाणी स्टॉप होईल. म्हणजे फोर्स काय करू शकतं, एखाद्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये घेऊ शकतं आणि सोबतच एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन कंट्रोल करू शकतं, त्या ऑब्जेक्टला स्टॉप देखील करू शकतं. नेक्स्ट आहे सेकंड लॉ गिव्स इट्स क्वांटिटेटिव्ह अंडरस्टँडिंग ऑर इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आपण पाहिलेलेच आहे सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी, म्हणजेच मोमेंटम डिवायडेड बाय टाईम. It defines inertia as a fundamental property of every physical object by which the object resists any change in its state of motion. Inertia म्हणजे काय, तर inertia is measured as mass of the object. Inertia depends upon mass. Inertia म्हणजे inertiaचे 3 प्रकार आहेत, inertia of motion, inertia of distance, inertia of rest. सो बेसिकली एखादा ऑब्जेक्ट जेव्हा रेस्टमध्ये आहे, कोणताही एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्यावर अप्लाय होत नाही आहे, तेव्हा तो ऑब्जेक्ट एकतर रेस्टवर राहणार आहे किंवा एकतर तो ज्याही युनिफॉर्म मोशनमध्ये आहे त्याच युनिफॉर्म मोशनमध्ये राहणार आहे. सो या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, इनर्शिया म्हणतो. मोर स्पेसिफिकली इट इज कॉल्ड इनर्शियल मास विच इज द रेशो ऑफ नेट फोर्स एफ टू द करस्पॉन्डिंग ॲक्सेलरेशन. सो बेसिकली इनर्शिया म्हणजे काय, आय इज इक्वल टू एफ इंटू ए असं आपण घेतो. याचा अर्थ काय की रेशो ऑफ नेट फोर्स टू दी करस्पॉन्डिंग ॲक्सेलरेशन, म्हणजे नेट फोर्स आणि करस्पॉन्डिंग ॲक्सेलरेशन त्या ऑब्जेक्टचं यांचा रेशो इज इक्वल टू इनर्शियल मास. So importance of second law, Newton's second law of motion. It gives mathematical formulation for quantitative measurement of force as rate of change of linear momentum. So basically second law काय आहे की ज्याप्रमाणे एखाद्या ऑब्जेक्टचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम चेंज होईल तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कोणाला, फोर्स अप्लाइड ऑन दॅट बॉडी. सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. इट डिफाईन्स मोमेंटम. It defines momentum P is equal to mv, mass into velocity, instead of velocity as the fundamental quantity related to the motion. What is changed by a force is the momentum and not necessarily the velocity. म्हणजे या ठिकाणी बेसिकली चेंज कशामध्ये पाहिजे, मोमेंटममध्ये पाहिजे. वी डोंट वॉन्ट चेंज इन वेलोसिटी, वी वॉन्ट चेंज इन मोमेंटम बिकॉज द डेफिनेशन इज द चेंज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके,
Aristotle's fallacy is overcome by considering resultant unbalanced force. सो ॲरिस्टॉटल यांची फॅलसी काय होते की कोणत्याही ऑब्जेक्टला जेव्हा मोशन आपण देणार आहोत तर त्याला त्या मोशनमध्ये ठेवण्यासाठी सततचा एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे. सो ॲरिस्टॉटलची ही जी फॅलसी होती तर याच्यावरती ओव्हरकम केलं होतं रिझल्टंट अनबॅलन्स फोर्स याचा वापर करून, म्हणजे रिझल्टंट अनबॅलन्स फोर्स हे टर्म वापरून. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला एक थोडक्यात डू यू नो म्हणून एक बॉक्स आहे तो दिलेला आहे, लेटेस्ट चेकआउट. सो या ठिकाणी तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं आहे फ्रॉम न्यूटन्स सेकंड लॉ. इथे जर तुम्ही पाहिलं तर फोर्स इज इक्वल टू dp/dt सांगितलेलं आहे, म्हणजे मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. इथे आपण फोर्स इज इक्वल टू F मल्टिप्लाय बाय ma म्हणजे मास इंटू ॲक्सिलरेशन असं नाही घेते. ओके, सो सेकंड लॉसाठी. सो आता या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की हे आणि हे वेगळं आहे का कसं आहे ते आपण यामध्ये सांगणार आहोत. सो बेसिकली F इज इक्वल टू dp/dt. p म्हणजे काय? मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय? मास इंटू वेलोसिटी. सो या ठिकाणी आपण मास इंटू वेलोसिटी लिहू शकतो. आता ॲज यू नो की मास काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही मास काय आहे? कॉन्स्टंट आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही मासला बाहेर काढू शकता. मग आतमध्ये काय राहिलं? वेलोसिटी बाय टाईम. सो तुम्ही जर पाहिलं हा फॉर्म्युला कोणाचा आहे? ॲक्सिलरेशनचा आहे. सो तुम्ही असंही लिहू शकता, म्हणजे याला कॉमन काढल्यानंतर, कारण एकदा तुम्ही जेव्हा याला कॉमन काढाल तेव्हा आधी इकडे तुम्हाला ॲडिशन करावी लागेल आणि मग दुसऱ्यांदा इकडे मासला घेऊन ॲडिशन करावी लागेल. सो हे तुम्ही असंही लिहू शकता की dm/dt इन ब्रॅकेटमध्ये v प्लस इथे मास आणि हे जे आहे कोणाचं आहे? ॲक्सिलरेशनचं आहे. सो प्लस मास इंटू ॲक्सिलरेशन. ओके, सो एका बॉडीमध्ये जेव्हा आपण मास कॉन्स्टंट आहे असं सपोज करणार आहोत तेव्हा या एक्सप्रेशनमध्ये dm/dt काय असलं पाहिजे? इक्वल टू 0 असलं पाहिजे, कारण मास काय आहे? कॉन्स्टंट आहे. अँड ओनली इन धिस केस F इज इक्वल टू ma. इन दी केस ऑफ अ रॉकेट बोथ दी टर्म्स आर नीडेड ॲज बोथ मास अँड वेलोसिटी आर व्हेरिंग. बट तुम्ही जर रॉकेटची केस पाहिली, म्हणजे रॉकेट्समध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही फ्युल्स वगैरे पाहिले असतील तर त्यामध्ये काय होतं की मास आणि वेलोसिटी दोघांमध्येही सतत फरक पडत असतात. सो दॅट्स वाय तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो. म्हणजे जेव्हा मास कॉन्स्टंट असेल तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत, दॅट इज चेंज इन मोमेंटमचा, लिनियर मोमेंटमचा अकॉर्डिंग टू द टाईम. आणि जेव्हा त्या ठिकाणी मास कॉन्स्टंट नसेल तेव्हा आपण वापरणार आहोत हा फॉर्म्युला. ओके, सो डिपेंड अपॉन की कोणती कंडिशन आहे त्यानुसार आपण फॉर्म्युला वापरणार आहोत. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. इट डिफाईन्स ॲक्शन अँड रिॲक्शन ॲज अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग अलॉंग अ सेम लाईन. एखादी कुठेही काही आपण ॲक्शन केली तरी त्याची अपोजिट रिॲक्शन मिळते. ओके, सो हे कसं होणार आहे? एकतर रिॲक्शन इक्वल असेल, रिॲक्शन अपोजिटही असते. सो दॅट्स वाय हे कुठे म्हणजे कसं होणार आहे तर एकाच सेम प्लेनवरती, एकाच सेम लाईनवरती आपल्याला अपोजिट रिॲक्शन पाहायला मिळणार आहे. सो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर ऑलवेज ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. असं नाही की आपण याच्यावरती ॲक्शन अप्लाय केलं की याच्यावरच रिॲक्शन आहे, असं नाही आहे. तर ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस हे नेहमी वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती काम करत असतात, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती हे अप्लाय होत असतात. कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? तर ॲक्शन फोर्स एक्झर्टेड बाय बॉडी एक्स ऑन बॉडी वाय, म्हणजे एक्स बॉडीने वाय बॉडीवरती ॲक्शन फोर्स अप्लाय केलेला आहे, म्हणजे थोडक्यात एक्सने वायच्या कानाखाली वाजवलेली आहे. कन्व्हेन्शनली रिटर्न ॲज FYX, ज्याच्यावरती अप्लाय केला आहे तो वाय, कुणी अप्लाय केला आहे तो एक्स, आणि अशा पद्धतीने आपण हे FYX असं लिहितो. सो द ॲक्शन फोर्स अप्लाइड बाय अ बॉडी एक्स ऑन बॉडी वाय, म्हणून बॉडी वाय आधी, बॉडी एक्सने अप्लाय केला म्हणून बॉडी एक्स, आणि काय अप्लाय केलेला आहे? फोर्स, आणि तो वेक्टरमध्ये आहे, सो वेक्टरचा सिम्बॉल. सो हा काय आहे? फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय वाय. एक्समुळे वायने किती फोर्स एक्सपिरियन्स केला? दॅट इज FYX. सो ॲज अ रिझल्ट बॉडी वाय एक्झर्ट्स रिॲक्शन फोर्स दॅट इज FXY ऑन बॉडी एक्स. मग आता आपण असं कसं सांगणार की एक्सवरती किती फोर्स अप्लाय आहे? तर FXY म्हणजे एक्सवरती वायने लावलेला किती फोर्स आहे, तर तो आपण असं काढू शकतो. सो इन दिस केस बॉडी एक्स एक्सपिरियन्स दी फोर्स FXY ओनली वाय दी बॉडी वाय एक्सपिरियन्स दी फोर्स FYX ओनली. म्हणजे काय? आता आपण असं किंवा म्हणू शकतो की या ऑब्जेक्टवरती FXY हा फोर्स लागलेला आहे, म्हणजे एक्स ऑब्जेक्टवरती FXY हा फोर्स लागलेला आहे असं आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा त्या बॉडीने म्हणजेच वाय बॉडीने ऑलरेडी वाय फोर्स एक्सपिरियन्स केलेला आहे, आणि मग आपण असं म्हणू शकतो की एक्स फोर्स त्याच्यावरती अप्लाय, म्हणजे एक्सवरती पण तो फोर्स रिटर्न फोर्स अप्लाय केलेला आहे. सो हे कधी होणार? जेव्हा फक्त आणि फक्त ते दोघंच फोर्स असतात तेव्हाच होणार आहे. सो इन दिस केस बॉडी एक्स एक्सपिरियन्स दी फोर्स FXY, जेव्हा बॉडी वायने ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेला आहे FYX हा फोर्स. सो फोर्सेस XY अँड YX आर इक्वल इन मॅग्निट्यूड. हां, या ठिकाणी दोघांचंही मॅग्निट्यूड सेम असणार आहे, कारण ऑब्जेक्ट्सचं सगळं काही सेम आहे, फक्त एवढंच की डायरेक्शन याच्यामध्ये बदलणार आहे. सो डायरेक्शन मात्र अपोजिट असणार आहे, त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो की FXY इज इक्वल टू निगेटिव्ह FYX. ओके, म्हणजे दोघांचंही मॅग्निट्यूड सेम आहे, बट डायरेक्शन दोघांचं सेपरेट म्हणजे डिफरंट असू शकतं.
आणि बट दॅर इज नो क्वेश्चन ऑफ कॅन्सलेशन, दोघांमध्ये कुठेही कॅन्सलेशन होत नाही आहे, कारण हे FXY आहे आणि हे -FYX आहे. ओके, सो फोर्स FXY अँड फोर्स YX नीड नॉट टू बी कॉन्टॅक्ट फोर्स. सो हे काय एकमेकांचे कॉन्टॅक्ट फोर्स नाही आहे, डिपेंड म्हणजे मोस्टली नसतातच, ते कॉन्टॅक्ट फोर्स नसतातच. रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन टू मॅग्नेट इज अ पेअर ऑफ ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस. रिपल्सिव्ह फोर्स आहे, सपोज हा पण आपला एन पोल आहे, हा पण आपला एन पोल आहे, हे दोघं एकत्र येतील ना, नाही, हे दोघं असे लांब लांब जाणार आहेत. आणि जेव्हा हे दोघं लांब लांब जातील तेव्हा यांच्यामध्ये काय तयार होणार आहे, याच्यामुळे आणि याच्यामुळे, दोघांमुळे यांच्यामध्ये ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस निर्माण होणार आहेत. सो इन दिस केस टू मॅग्नेट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट, दोन्ही मॅग्नेट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून और इवन or between earth and sun are also similar pairs of non-contact action and reaction forces. सो अर्थ आणि मून किंवा तुम्ही जर सन आणि अर्थ यांच्यामधलं जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलं तर त्यामध्येही कुठेही कॉन्टॅक्ट नाही. असं आहे का इथे सन आहे आणि इथे अर्थ आहे, दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्टमुळे फोर्स आहे असं आहे का, तर नाही. सन खूप लांब आहे, अर्थ खूप लांब आहे आणि तरीही या दोघांमध्ये एक फोर्समुळे हे दोघं जोडले गेलेले आहेत आणि दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बट तो कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट ॲक्शन रिॲक्शन फोर्स आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4.1. A hose pipe used for gardening is ejecting water horizontally at the rate of 0.5 meter per second. Area of the bore of pipe is 10 centimeter square. Calculate the force to be applied by the gardener to hold the pipe horizontal stationary. सो बेसिकली या ठिकाणी आपल्याकडे एक होस पाईप आहे जे की गार्डनिंगसाठी वापरली जाते आणि जी 0.5 मीटर पर सेकंड या रेटने 10 सेंटीमीटर स्क्वेअरच्या एरियाला पाणी घालणार आहे. ओके, सो कॅल्क्युलेट दी फोर्स. आता या ठिकाणी फोर्स किती अप्लाय केलेला आहे त्या गार्डनरने ते हॉरिझॉन्टल पाईप स्टेशनरी ठेवण्यासाठी ते फाइंड आउट करायचं आहे. सो बेसिकली फोर्स फाइंड आउट करायचा आहे. सो आपण काय वापरणार आहोत, dp/dt. dp म्हणजेच काय, मास इंटू वेलोसिटी. या ठिकाणी वेलोसिटी दिलेली आहे दॅट इज 0.5 किंवा आधी आपण हे सेपरेट करू शकतो. सो आता या ठिकाणी F इज इक्वल टू dm/dt dmv. याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी मोमेंटम होतो. सो dm/dt. आता तुम्ही या ठिकाणी मास इंटू वेलोसिटी आहे हे तुम्ही कसं लिहू शकता, तर व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी असंही लिहू शकता. सो व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी असं या ठिकाणी येणार आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू लेंथ. सो या ठिकाणी एरिया इंटू लेंथ आलेला आहे. म्हणजेच इक्वेशन कसं तयार झालं, DAL रो डिवायडेड बाय DT. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ए आणि रो हे बाहेर येऊ शकतात कारण हे कॉन्स्टंट आहे. सो आतमध्ये काय राहिलं, DL/dt. आता या ठिकाणी पुन्हा एकदा DL/dt हे काय आहे, म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. हे काय येतं, वेलोसिटी येतं. एल म्हणजे काय आहे, थोडक्यात डिस्टन्सच आहे ना. सो डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम काय येतं, वेलोसिटी येतं. सो या ठिकाणी आपण पुन्हा एकदा वेलोसिटी असं लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतो. या ठिकाणी व्ही म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इजेक्टेड. त्याच्यानंतर या ठिकाणी ए म्हणजे काय आहे, त्याचा एरिया, त्या सेक्शनचा एरिया. रो म्हणजे काय आहे की किती वॉटरची डेन्सिटी आहे, म्हणजे 10⁻³ किलोग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पर मीटर क्यूब. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेंथ ऑफ दी वॉटर इजेक्टेड इन दी टाईम, की टी टाईममध्ये किती पाणी इजेक्ट केलं ते आपण एलने दाखवणार आहोत. स्मॉल व्हीने आपण दाखवणार आहोत की किती वेलोसिटीने ते वॉटर इजेक्ट केलेलं आहे. आणि F इज इक्वल टू dm/dt म्हणजे आपण दाखवणार आहोत फोर्स. सो इक्वल अँड अपोजिट फोर्सेस मस्ट बी अप्लाइड बाय दी गार्डनर. सो त्या गार्डनरने इक्वल आणि अपोजिट फोर्सेस दोन्ही प्रकारचे फोर्सेस अप्लाय केले पाहिजेत असं यांचं ॲट दी एंड म्हणणं आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तीनही लॉज पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे इनर्शिया आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे जो की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. सोबतच या ठिकाणी अजून काही नवीन नवीन टर्म्स आहेत तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.